प्रकल्प महाराष्ट्राच्या तळागाळातल्या जनतेपर्यंत घराघरामध्ये गेलेला आहे आणि ब्रँड ॲम्बॅसेडरच्या माध्यमातून अजूनही मोठ्या प्रमाणात ते जाणार आहेत. तर त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या माझ्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्याशी तुमची देखील प्रतिक्रिया जाणून घ्यायची. एसटी महामंडळाचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, मात्र आता कुठेतरी धोक्यात आहे. तुम्ही कशा प्रकारे ते पुन्हा त्याच्यामध्ये मदत करू शकता? दुसरी गोष्ट, एसटीने तुम्ही कधी प्रवास केला आहे का किंवा करणार आहात? नाही, सर्वप्रथम मी प्रतापजींचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून माझी आणि जिनिले यांची नियुक्ती केली. एस टी खरं म्हणजे मी लहानपणी वडिलांवर प्रवास केलेला आहे. माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा एस टीने झालेला आहे. परिवहन खातं पण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि कुठेतरी जाऊन मला वाटतं की जी एस टी ही माझ्या लहानपणीचा एक हिस्सा होती, त्याच एस टीचं कुठेतरी मी आज ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त झालो याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या परीने, जिनिल्याच्या परीने जे काही सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत. आणि परत एकदा मी तो एस टीचा जातानाचा फोटो तो आणि हो ते मी त्यांना सांगत होतो की लहानपणी म्हणजे साहेब लातूर, पुणे इतर भागात एस टीने जायचे आणि नेहमी येऊन आम्हाला सांगायचे की कसे ते दोरी ओढायचे, पैसे आम्ही द्यायचो लहानपणी आणि तो प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि तोच प्रवास आम्ही पण त्यांच्याबरोबर लहानपणी केला होता. त्यांचा एक फोटो अजूनही बाभळगावमध्ये आहे, जो ते एस टीमध्ये बसलेले आहेत आणि बाहेरून एक फोटो आहे आणि ते आत बसले. तो जो फोटो आहे ना, तो आमच्या संपूर्ण परिवाराचा सगळ्यात जवळचा फोटो आहे. कारण काय, साहेब तिथे बसले होते जी त्यांची आवडती जागा होती आणि ती होती एस टीच्या खिडकीला बसायची. ते म्हणायचे की आम्ही खिडकीला बसायचो कारण एका बाजूने वारं यायचं आणि मस्त आम्ही झोपायचो तिथे. तर तो आता ते परिवर्तन आता त्या एस टीपासून आजच्या एस टीपर्यंत प्रचंड झालेलं आहे आणि मला वाटतं की प्रतापजींच्या व्हिजनमधून जी नवीन क्रांती घडते, नवीन एस टी बसेस आहेत, आज इलेक्ट्रिक एस टी बसेससुद्धा इथे जोडल्या जाणार आहेत आणि पुढे जाऊन ही डिझेल एस टी बस कशी नसणार आहे आणि सगळ्या बसेस कशा पुढे जाऊन सगळ्या इलेक्ट्रॉनिक होतील, तो सुद्धा उपक्रम प्रतापजींनी घेतलेला आहे. आणि मला वाटतं की माझ्या आणि जिनिल्याकडून जे काही गरज असेल, आणि मुख्य म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह हे खरं फार मोठी गोष्ट आहे. आपण फार कॅज्युअली घेतो आणि किती अपघात आपल्या अवतीभोवती घडतात आणि त्याचं मुख्य कारण ड्रिंकिंग आणि ड्रायव्हिंगमुळेच आहे. आपण सेफ्टी नियमांना त्याचं पालन व्यवस्थित आपण करत नाही. तर त्याचा सुद्धा प्रचार करणं फार गरजेचं आहे आणि आम्ही तत्पर आहोत. रितेशजी, मात्र गेल्या वेळेस जे सेटल होते मग ते काही एसटी दिसले नाही. आपण दोघं एकत्र जाऊ. लातूरला जाणार का पण एसटी? तुम्ही येता का बरोबर? नाही, पण रितेशजी, खरंच तुम्ही आणि जिनिले मॅडम आहे, जी. तुम्ही कधी आधी आठवण सांगितली त्याची जिनिले मॅडमचा प्रवास झाला की आम्हाला माहित नाही, त्याबद्दल नाही, त्यांनी मुंबईच्या बसेसमध्ये प्रवास केला. त्यांचा जन्म लातूरचा नसल्यामुळे ते एस टी प्रवास करू शकले नाही. दोघे एकत्र जोडले दिसाल. अरे हो, नक्कीच ना, नक्की जाऊ. काय आहे त्याला? तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे मराठी सक्तीचा, त्या संदर्भात अनेक रिक्षावाल्यांनी आपली नाराजी व्यक्त नाही, केली आहे. आधी यांचं होऊ द्या, म्हणजे त्यांना मी पाठवतो कारण त्या वादामध्ये त्यांना मी त्यामुळे त्यांना आधी मी सोडतो आणि याच्या प्रश्नासाठी परत येतो. रितेशजींची देखील भूमिका जाणून घ्यायची आहे की परिवहन मंत्र्यांनी एक नियम घेतलेला आहे की सर्व रिक्षा टॅक्सी चालक आहे त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे, नाही त्यांचं परमिट आहे ते कॅन्सल केलं जाऊ शकतं. तुम्ही कशा प्रकारे बघता मराठी? कसं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषक असतात आणि आपण महाराष्ट्रात, आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे. हिंदीमध्ये अच्छा, मैं हिंदी में सबसे पहले एस टी स्टेट ट्रांसपोर्ट महामंडल का मुझे ब्रांड एम्बेसडर बनाया गया है। ये मेरे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि एस टी बसेस से मेरे पिताजी बहुत सफ़र करते थे और उनका जो भी ट्रैवल था उन्होंने हमें बताया था और एस टी से मैंने भी बहुत बार उनके साथ बचपन में सफ़र मैं कर चुका हूँ। आज जाकर
उसका मुझे ब्रांड एम्बेसडर बनाया गया है। ये मेरे लिए और जिले की बहुत बड़ी बात है और हमारी ओर से जो कुछ भी सर कहेंगे या जो कुछ भी करना चाहेंगे हम अपने तरीके से हम बिल्कुल करेंगे। और ड्रिंक एंड ड्राइव का जो हमें लोगों तक ये प्रचार करना है कि किस तरह इसकी वजह से जो एक्सीडेंट्स होते हैं वो किस तरह हम रोक पाते हैं, इसकी भी जो भी प्रचार करना है उसके लिए भी हम तत्पर रहेंगे। थैंक यू। सर